बर, आता पाठकजी म्हणतात की त्याच बरोबर. आता यामध्ये उत्सुकता अशी आहे की आपलं व्यासपीठ, आपला पुस्तक प्रेमी समूह आहे, म्हणजे आपण सगळे साहित्याशी निगडीत आहोत. भाषा, अभिजात दर्जा, अर्धे आकाश, अनेक आपण सकाळपासून खूप सुंदर विचार ऐकले सर्व साहित्यिकांचे, लेखकांचे, कवींचे, आणि आपण सर्वच जण खूप सुज्ञ वाचक आहोत. तर त्याचबरोबरचं पुढचं वाक्य असं आहे की त्याचबरोबर ते एक प्रतिथयश लेखक आहेत, श्री शरदजी तांदळे. आपण पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. पुण्याहून स्वतः ड्राईव्ह करून ते इथपर्यंत आले. 10:30ची वेळ दिली ती पाळली ती त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि द अंत्रप्रानर आणि रावण राजा राक्षसांचा, ही दोन्ही पुस्तकं त्यांची बेस्ट सेलर कॅटेगरीमध्ये आहे. न्यू इरा पब्लिकेशन हाऊस, ज्याचे ते स्वतःच फाउंडर आहेत. तर असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मुलाखतीसाठी लाभले. आपल्या या दुसऱ्या संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला ते लाभले, आणि एका शब्दावरच अगदी म्हणजे फार आडेवेडे न घेता त्यांनी आपल्याला होकार कळवला. त्याबद्दलही त्यांचे खूप धन्यवाद सर्वांच्या वतीने मी मानते. तर आता आपण सरांशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहे. मुळात ही मुलाखत नसेल असं त्यांनीच सांगितलं की तुम्हाला फ्री हँड आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. आमच्याकडे त्यांच्याशी गप्पा मारण्यासाठी पाठकजी सर आणि मी आम्ही काही प्रश्न घेतलेलेच आहेत. मुख्यतः ते साहित्याशी संबंधित असतील, कारण आपलं व्यासपीठ आजचं ते आहे. ते खूप चांगले आणि मोठे उद्योजक आहेत. जसं पाठकजी सर म्हणाले की प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते यंग एंटरप्रेन्योर्स अवॉर्ड त्यांना 2013 साली लंडनमध्ये मिळालेला आहे. म्हणजे मी पुस्तकामध्ये वाचलं सर, भारतातनं 24 जण शॉर्टलिस्ट झाले होते, त्यापैकी ते सिलेक्ट झालेले. सो इट्स अ ह्यूज अचिव्हमेंट, आणि खरंच त्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. पण आज आपण त्यांचा उद्योजकीय आस्पेक्ट किंवा व्यक्तिमत्व आपण आज इथे बघणार नाही आहोत. ते थोडं बाजूला ठेवून त्यांच्यातला लेखक कसा तयार झाला किंवा ही 2 पुस्तकं येण्यामागची प्रेरणा काय, हे त्यांच्याकडूनच छान मनमोकळ्या गप्पांमधून जाणून घेऊया. पुस्तक प्रदर्शनाचे इथं आमचे काही ज्येष्ठ वाचक उभे आहेत. मला कृपया विनंती करायची आहे की आपण एकमेकात न बोलता आपण सरांच्या इकडे विचार ऐकायला यायचं आहे. पुस्तक प्रदर्शन नंतर सुद्धा आपल्याला पाहता येईल. याच बरोबर आता अजून एक मला हा कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी सांगायचे, आता रेणुताईने असं सांगितलं होतं की जेवण झाल्यानंतर मला बोलायला आवडतं, म्हणजे मी काय बोलले तिकडे लक्ष जात नाही, बरेचसे लोक झोपलेलेच असतात, असं त्यांच्या सांगण्यातला गर्भितार्थ असा होता, म्हणजे लक्ष नसतं. पण मला नाही वाटत, हे उत्साही व्यक्तिमत्व असं आहे इथं उभं की ज्यांचं बोलणं ऐकण्यासाठी खरं सांगायचं तर हजारो तरुण लोक हे उपस्थित असतात. आणि मगाशी रेणुताईंच्या बोलण्यात हे होतं की इथं बरेचसे ज्येष्ठ आहेत, पण मी म्हणतो वयानं ज्येष्ठ असतील, मनानं सगळेच तरुण आहेत. तर त्या कारणानं तांदळे सर, आपल्याला आपण आपलं मत या ठिकाणी मांडायचंय. मी या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना अजून एक गोष्ट जगताप मॅडमच्यातनं थोडीशी सांगितली त्यांनी, पण मला परत एकदा सांगायचे की ते लेखक आहेत आणि प्रकाशक पण आहेत. आणि हे प्रकाशक असणं हे इथं बसलेल्यांच्या दृष्टिकोनातून सर एवढ्यासाठी आवश्यक आहे. यातली कित्येक जणांची इच्छा आहे आपण पुस्तक लिहावं, आपण कविता लिहाव्या, पण आपला कविता संग्रह प्रकाशित कोण करणार, पुस्तक प्रकाशित कोण करणार, तर ते सर ते पण काम करतात. तर त्या सगळ्याच्या दृष्टिकोनातून आपण आता त्यांचे मनोगतही जाणून घेणार आहोत. पण विशेष करून सध्या त्यांचा गाजतोय तो म्हणजे रावण. रामलीला झाली, दसरा झाला, दसऱ्याला रावण दहन झालं, पण तुमचा रावणाचं दहन काही होत नाही, उलट त्याचं आणखीन उत्थापन चाललेलं आहे. तर तेव्हा मला आधी पहिलंच हा प्रश्न विचारायचे की रावण का निवडला तुम्ही? सगळेजण रामाबद्दल बोलतात, रामाबद्दल इतकं सगळं चाललेलं आहे, आणि हा रावण निवडण्यामागे तुमचं काय भूमिका होती त्याबद्दल? एक मिनिट सगळ्यांना शांत ज्येष्ठ नागरिक, माझी विनंती आहे तुम्हाला, आपापसात बोलू नका. पुस्तकाबद्दल तुम्हाला तिथली काही पाहिजे असेल आमच्या जयंत कुलकर्णींच्याकडनं माहिती, ती तुम्हाला नंतर मिळू शकेल. कृपया बोलू नका. आपण सगळ्यांनी शांतपणे या मुलाखतीचा आस्वाद घेऊया. पहिले तर मी कार्यक्रमाला येणं बंद केले काही दिवसांनी, आणि बरेचशा आमंत्रण दिली कॉलेजचे वगैरे. पण नवीन पुस्तक लिहितोय त्यामुळं असं वाटतं की कॉन्सन्ट्रेशन लूज व्हायला नको म्हणून येत नाही. पण शोभादा जगताप मॅडमचा आणि श्रोत्री सरांचा मेसेज आणि फोन आला,
आणि त्यांनी नाव आता येतं शांतनू अभ्यंकरांचं नाव घेतलं, त्यामुळं मी आडवेळी न घेता हो म्हणलो. त्याचं कारण असं आहे की बळी पुस्तकासाठी मी काही जुने पुस्तकं शोधत होतो. लक्ष्मण शास्त्री जोस्ते असतील किंवा सिद्धेश्वर शास्त्री चित्रांचं अजून काही मिळत आहे का प्राचीन शब्दकोश सोडून ते बघण्यासाठी मी वाईच्या लायब्ररीत गेलो. त्यावेळेस तो एक माणूस फर्स्ट ओळखीमध्ये दिवसभर मला ती लायब्ररी दाखवत होता. आणि त्यांचं ते त्यांना कॅन्सर झालं माहीत झालं मला त्याच वेळेस, त्यांची तब्येत, आणि तरी ते पुस्तकाबद्दल भरभरून बोलत होते. आणि ते गेल्यानंतर मला फार दुःख झालं की इतकी चांगली माणसं इतक्या लवकर नको जायला, जे की कोणत्याही क्षणी अवेलेबल असतं. तर तो एक स्नेहाचा धागा होता. त्या धाग्यामुळे मी आज इथं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण की पुस्तक लिहिणं हा फार सोपा प्रकार आहे, पण पुस्तक लोकांना आवडेल असं लिहिणं फार आवडेल. आणि मला एक जणांनी काय म्हणलं होतं की तांदळे सर, सगळ्यात यशस्वी लेखक कोणता, किंवा लेखकाने स्वतःला यशस्वी कधी समजा. तर काही जण जास्त पुरस्कार मिळाले म्हणजे यशस्वी का, हा प्रश्न मला आला. तर म्हणलं नाही. फेसबुकला कमेंट टाकली होती यशस्वी लेखक कसा ओळखा, आणि मलाच मेन्शन केलं त्या एखाद्या की याचं उत्तर तांदळे सर देते. माझ्या रावणाचे 1.5 लाख कॉप्या सेल झाल्यात ओरिजिनल मार्केट, पायरसीमध्ये 2 लाख आकडा आहे, जवळपास 3 आणि मग त्याच्यात असं होतं की याचं उत्तर तांदळे सर देते, जास्त पुस्तक विकले. तर मी असं म्हणलं की जास्त पुरस्कार मिळते, आपल्या पुस्तकाला जास्त पुरस्कार मिळाले तर आपण स्वतःला यशस्वी समजायचं नसतं. आपलं पुस्तक खूप जास्त विकलं गेले तरी आपण यशस्वी नाही. मग आपण यशस्वी कधी आहे, आपलं पुस्तक आपल्याला 100 वेळेस वाचा वाटणं समजायचं आपण यशस्वी. दुसऱ्याचं काय मेजरमेंटच काय. बरेचसे लेखक स्वतः लिहिले परत 1 वर्ष वाचत नाही, मग तूच नाही वाचत आम्ही का वाचत, हा प्रश्न मला पडायचा. आणि आता मी झालं साहित्य, मला इथं बोलवले 2 पुस्तकं झाले, म्हणायला हरकत नाही. आता मलाही वाटायला लागले मी हाय वा लेखक, पण मुळात मी वाचले. आणि आता ह्या कंडिशनला 40 वर्ष झाले आणि तुम्ही एवढ्या तरुण माणसाला इथं बोलवले, आणि इथंचे सगळे मला एक सवय आहे, कॉलेजचे पोर असते, इंजिनिअरिंग कॉलेज, मला माहिती असते यांना काय माहिती, इथं सगळ्याचा अंदाजच आहे ना कुणाला किती माहिती. तर मी चांगला वाचक आहे त्याचं श्रेय माझ्या वडिलांना जातं. आणि माझे वडील खूप चांगले वाचक होते, शिक्षक होते, आणि मला ते वाक्य सांगायचे, शरद वाचत राहा, जोपर्यंत काही सापडत नाही तोपर्यंत वाचत राहा. आणि असं त्यांनी सांगितलं. आपण सगळ्यांनी पु ल देशपांडे, बापू काळे हे आदर्श घेऊन प्रक्रियात वाचले. नंतर लगेच मला मृत्युंजय वाचली, मग ययाती वाचली का, मग छावा वाचली का, पानिपत वाचली का, झाडा धरती वाचली का, इथून प्रवास सुरू झाला. 10वी 11वी झाल्यावर कळालं अरे नाही इथपर्यंत नाही, आता तू कोणत्या विचारधारेचा आहेस. मग मार्क्स वाचले, मग उच्चे वाचले, डावे वाचले, वरचे वाचले, खालचे वाचले, सगळे वाचले साईडचे, तरी कळणार की मी कोण आहे. मग नंतर कॉलेज संपलं, इंजिनिअरिंगला होतो मी, इंजिनिअरिंग कॉलेज मेकॅनिकल, मी इंजिनियर नाही, इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पासआउट केला. इंजिनियर असणार तर अभ्यासक्रम पासआउट करण्यात सुद्धा फरक आहे. तर त्यावेळेस पण वाचायचो. मग त्यावेळेस शिवाजी महाराज वाचले, फुले वाचले, टिळक वाचले, सावरकर. माझी शाळा सावरकर होती म्हणून सावरकरांचं सगळं चरित्र 9वी 10वीतच वाचलेलं. आणि हे सगळं वाचत असताना कळत नव्हतं. मग कॉलेजला गेल्यावर कळालं की अरे इथं जातीवरून भांडणे, इथं प्रदेशावरून भांडणे, इथं विचारधारेवरून भांडणे. तुम्ही ज्या गटाचे जो तुम्ही महापुरुष मानता त्या महापुरुषाच्या नावाने एक गठ्ठ्याने आपण उभं राहायचं असतं, भले त्यांचं आपल्या सगळं माहीत असू नसो. आणि तो जर तुमच्या जातीतला असलं तरीच होतं, पण तुमच्या जातीतच महापुरुष नसलं लय अडचण. असा एक वर्ग महाराष्ट्रात की ज्यांच्या जातीला महापुरुषच नाही, मग ते परेशान आहेत कुणाला आदर्श मानतो. अशा चक्करमध्ये आम्ही कुणाला आदर्श मानालो, फॉरेनचे आदर्श मानायचो. आणि पुण्यात आलो जॉबसाठी. तर पुण्यात नवीन पुस्तकं सापडली, इन्स्पिरेशन देणारी, मोटिवेशन, सेल्फ, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, श्रीमंत कसे होणार, अशा पुस्तकं वाचून वाटायला लागली आपण लय भारी. आणि अशा राडातली सगळी सेल्फ हेल्पची पुस्तकं, जी पेन किलरच्या गोळ्या वाटावीत अशी पुस्तकं माझ्या हातात आली. आणि ते तात्पुरती प्रेरणा यायची, निघून जायची. नाही का आपण एखादं पुस्तक वाचतो रात्री लय भावना होतं, अरे हम भी कर सकते, दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे राहते ते परवाचं होतं. तर हे पेन किलरच्या गोळ्यांची पुस्तकं खूप वाचली. आणि नंतर माझं एक फार मोठा आयुष्यात इन्सिडेंट आला आणि माझे वडील एक्सपायर झाले 2011ला. आणि वडिलांशी माझा वाचनाशी संवाद होता, विचारांशी संवाद होता. तर त्यावेळेस असं वाटलं की हरवले सगळं. आणि आमच्या घरी गरुड पुराण लावलं 13 दिवस. तर गरुड पुराणात ते महाराज आम्हाला रोज एक अध्याय वगैरे सांगायचे. मी त्याला म्हणा सांग वैतरणी नदी कुठे, मग ते सांगायचं
मेल्यावर आत्मा इकडे इकडे जातो, स्वर्गात जातो, 10वीची विधी काय, 13वीची विधी काय, मेल्यावर असं करू नये, असं केलं तर त्या आत्म्याला त्रास होतो. मी त्याला इतके प्रश्न विचारले, ते म्हणला मला काही कळत नाही, तुम्ही नीट जाऊन वाचा मला चांगली पोथी गरुड पुराण. मग पुण्यात आलो, निर्लेकरांकडून मी 2011 डिसेंबरमध्ये 18 पुराण, 4 वेद, उपनिषद आणि उपनिषदांची निरूपमा असे जवळपास 70 एक पुस्तक घेतले असते. आणि ते पुस्तक घेतले मला आठवलं 2011 डिसेंबर ते 2013 जानेवारी फेब्रुवारीपर्यंत. मी डेली संध्याकाळी, मी कॉन्ट्रॅक्टर आहे, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकलचे काम करतो. 5-6 वाजता साईट संपली की मी जायचो घरी. 6 वाजता सिगरेट बेस्ट होती, एक पॅकेट सिगरेट घ्यायचो, एकटाच राहिलो. 6 वाजता मी बसलो की रात्री 3. असं मी 3 वर्ष केलं, जवळपास 2.5 वर्ष. तेवढं जर मी इंजिनिअरिंगमध्ये केलं असतं तर माझा IIT स्कोअर 99 आला असता. म्हणजे आपल्या जवळचं कुणी गेलं किंवा दुःख झालं तर माणूस कशाकडे अट्रॅक्ट होईल सांगा, काही जण व्यसनाकडे होते. मी नेमकं त्या पुराणांकडे अट्रॅक्ट झालो आणि त्या 2.5 वर्षात मी 11 पुराणांचा इतका अभ्यास केला. डबल 2 पुराण घेतले, हिंदीतलं घेतलं, गीता प्रेसचं घेतलं. म्हणजे ते पुस्तक घेता घेता ते पुण्यातले निर्लेकर माझे दोस्त झाले. ते मला म्हणतात की अरे तात्या तुझं एवढं पुस्तकच कोणी घेत नाही. पण ती एक सवय लागली आणि 13ला महिना. आणि विशेष म्हणजे मला एक गोष्ट त्यावेळेस लक्षात आली की ज्यावेळेस तुम्ही कॉन्सन्ट्रेशनली वाचतात, आपण माझे 4 तास गेले पुस्तक वाचण्यात, बाकीचा वेळ फार कॉन्सन्ट्रेट होतो. त्या वाचण्यामुळे माझा दिवस इतका कॉन्सन्ट्रेट केला की 2.5 वर्षाच्या कामावर मला 2013ला लंडनच्या प्रिन्स चार्ल्सचा यंग एंटरप्रेन्योर अवॉर्ड मिळाला, जो 124 देशातून दिला जातो आणि तो भारतात पहिल्यांदा मिळाला. तर तो अवॉर्डसाठी मी लंडनला चाललो. लंडनला जाताना विमानात बसलो असं आलं की अरे विमान तर भारतीयांनी उडवलं पहिलं, रावणाकडे आपल्या संस्कृतीचा अभिमान असतो की आहे शून्याचा शोध आम्ही लावला. आता मी खुश कशा ते माहिती का, मला आता सापडले शून्याचा शोध भास्कराचार्य त्यांच्या भिडशी होतो. म्हणलं लावून लावलं काय शून्य, पण शून्य सगळ्यात मोठे. आणि मग हे शोधत असताना विमानात बसलं म्हणल्यावर आपल्याला रावण वाचायचं राहिले, विमानशास्त्र वाचायचं राहिले आणि वाल्मिकी रामायण वाचायचं राहिले. रामायण पण लांब आहे. मग मी वापस आलो सेम नेक्स्ट डेला, मला 13 सप्टेंबरला मी आलो. 14 सप्टेंबरला सकाळी त्याच्या दारात निर्णय करत राम रावण विमान हे ज्या ज्या पुस्तकाचं ते सगळे पुस्तक काढले. त्यांनी काढले 50-50 पुस्तकं, मला हे सगळे देऊन टाक. आणि तेव्हापासून 1 वर्ष 1.5 वर्ष वाचलं असेल. आणि 1-1.5 वर्ष वाचून मला विमान समजलं कसं पाऱ्यान उडायचं, ह्याच्या उडायचं. मग रावणाच्या संदर्भात काही पुस्तकं आले, त्या पुस्तकाच्या स्टोरी एकदम बकवास होत्या, मला त्याने आवडल्या नाही. जसं मगाशी मॅडम म्हणलं ना की आम्ही लहानपणी वेगळ्या गोष्टी ऐकायचो, नवीन पिढीला आता त्या गोष्टी पचत नाही, तसं आम्ही नवीन पिढी आम्हाला ते पचलंच नाही. आणि मग मी म्हणलं घरी बायकोशी भावाशी बोलताना की अरे नसेनंदरांनी एवढं खतरनाक लिहिलंय. म्हणलं औरंगजेब हिटलरवर पुस्तक आहे, जगातला सगळ्यात खतरनाक खलनायक रावण आहे, त्याच्यावर एक पुस्तक नसो ते पण लेचं लिहिलंय. म्हणलं रावणाचे डायलॉग कसे असले पाहिजेत, रावण होता तो बुद्धिवादी. ते म्हणजे दुसरं नाव घेऊन हिंमत असेल तर स्वतः. मी म्हणणार आपण 10वीपर्यंत निबंध दिलेलं नाही, मराठीत मार्क 60च्या वर गेले नाही आपल्याला. पण मला त्यातून एक गोष्ट कळली, तुम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं तर तुम्ही काही करू शकता. म्हणजे 70 वर्षात कुणी रावण चांगलं लिहिलं नाही म्हणून एका वाचकाला लेखक व्हावा, म्हणजे मी काही लेखक नाही. म्हणजे आणि मग असं करताना मी रावण, वाल्मिकी रामायण, मग कंबन, मग तुलसी, हे सगळे रावण वाचले. आणि मग मी लिहायला सुरुवात केली. मग पहिलं जर काय लिहिलं मी पुस्तक मला माहित नव्हतं कसं लिहितात ते. म्हणजे मला एक जण म्हणला सर तुम्हाला असं त्यातले प्रकार माहिती का. म्हणलं मग रावण कोणत्या प्रकारात येते. म्हणलं मला 2च माहिती आहेत, गद्य नाही पद्य. हे बहुतेक गद्य असं. म्हणजे माझा भाऊ मला म्हणतो तू साहित्यिक नाही म्हणून बहुतेक ते पुस्तक चांगलं लिहिलं आहे ते. म्हणजे आता वाचकाने लिहावं असं मला वाटतं, कारण त्याला कळते काय वाचलं घाण वाटतं. आणि मग 1.5-2 वर्ष मी ते वाचत होतो आणि पहिला चॅप्टर मी स्त्रीमन लिहिला रावणाचा. तो बायकोला दाखवणार भाव, ते म्हणजे चांगलं. माझ्यासोबत कोणी काही मला लिटरेचरचं काहीच माहीत नव्हतं, कोणी समीक्षक एखादा मोठ्या लेखकाला दाखवू असं नाही झालं. माझ्या सगळ्या लेबरनी वाचली पाहिजे रावण. आणि तेच म्हणतात भाऊ लय भारी झालं, हे काहीतरी वेगळंच वाटत. आणि कॉन्फिडन्स वाढत गेला. मग मला बरेच जण रावणासाठी काय रेफरन्स किती वाचले असतील, 400 पुस्तक झाले असतील मिनिमम. भारतातलं राम रावणाशी निगडीत असलेलं एकही पुस्तक मी सोडलं नाही त्या 4 वर्षात. तरी एक असतं जी पुस्तक आपण रेफरन्ससाठी एखाद्या पुस्तकात लिहिताना हे केली त्याची ती यादी द्यायची. आम्ही अनेक पुस्तकात ती पाहिलेली. तुमच्या पुस्तकात तशी यादी सापडत नाही आम्हाला. ती यादी न देण्याचं कारण होतं की मला कोणतरी फार बुद्धिजीवी म्हणला की ही कादंबरी आहे, कादंबरी तरी पुस्तकाचं नाव नसतं. हे पहिला बुद्धिजीवी म्हणला मला. मग मी म्हणलं खरं आहे म्हणजे कादंबरी याचे डायलॉग माझे.
मग नंतर आता मला बरेच जण विचारायले, तर मी त्याच्यावर एक सेपरेट पुस्तक करणार आहे. म्हणजे माझं दुसरं पुस्तक येतं आता बळी म्हणून, रावण आणि बळी याचे मी रेफरन्स कुठून घेतले, कसे घेतले, त्याचे अर्थ कसे लावले, आणि प्रत्येक चॅप्टर वाईज लिहिणार आहे मी. कारण की बऱ्याचशा माझ्या वाचक मित्रांचं आले तसं की असं एक लिहा की ही प्रोसेस कशी जाईल. तर ते येईल पुस्तक, ह्या वर्षीच येईल आता 5-6 महिन्यात. तर पाठकजी आलं का लक्षात उत्तर? रावणाची प्रेरणा कुठून मिळाली ती? तर खरं विमानात बसल्यानंतर पहिला विमान उडवणारा आपला तो रावण. मला वाटतं ही तो जो स्पार्क होता तो तिथून सुरू झाला. आणि खरंच हे अप्रिशिएबल आहे, खूपच कौतुकास्पद आहे की एक कादंबरी लिहिण्यासाठी त्यांनी सलग 4 वर्ष अभ्यास केला आणि 10 नाही 100 नाही तर 400 पुस्तकांचं रेफरन्स आणि ते वाचणं, इट्स नॉट अ जोक. म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे ही. आणि ते जसं म्हणाले की मी खरं एक चांगला वाचक आहे, तर आपल्या सगळ्यांसाठी ही फारच प्रेरणादायी गोष्ट आहे की आपण सगळे खूप चांगले वाचक आहोत. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी जमू शकतात. तुम्हाला जर आपल्याला एखादा विषय सापडला तर आपणही ते लिहू शकतो. फक्त शैली आपली असावी, फार कुठे कॉपी पेस्ट किंवा हे न करता जे ओरिजिनल असतं ते फायनली खूप चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळतो. तर आता रावणाबद्दलच आम्ही पुढे कंटिन्यू करतो एक प्रश्न की रावणाची मंदिरं दक्षिण भारतात आहेत. तर तुम्ही तिथे गेलात का? आणि श्रीलंकेमध्ये जे घडलं, ती आजची जी श्रीलंका आहे जिची भाषा सिंहली समजली जाते, तर तिथे तुम्ही गेलात का? म्हणजे ह्या अनुषंगाने तुम्ही काही स्थळांना भेटी दिल्या का? आणि दिल्या असतील तर तिथे काही साहित्य रेफरन्सला सापडलं का? आणि त्यामध्ये भाषेची अडचण आली का? म्हणजे हे कंबाईंड आहे एका स्थळाच्या भेटीशी निगडीत. त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. पहिले तर मी कुठंच गेलो नाही. बरेचसे जण ते आव्हान मी तिकडे गेलो, इकडे फिरून लिहिलं तसं काही होत नाही, कारण सगळा कंटेंट पुस्तकात आहे. आणि रावण आणि रामायण कालखंड जो आहे त्याचे अवशेष आता आहेत की नाही याची गॅरंटी नाही. म्हणजे आपण म्हणतो आर्किओलॉजिकल एव्हिडन्सच नाही, तो कालखंड असा की त्या काळाचे आज एकही आर्किओलॉजिकल एव्हिडन्स सापडत नाही. थोडेफार सापडले ती राम जन्मभूमी झाली. अजून एक एव्हिडन्स आहे दिल्लीजवळ बिसरक नावाचं गाव आहे जे नोएडात येतं, तिथं रामाचा जन्म झाला होता. तर आता युट्यूबमुळं त्याच्यामुळं आणि पुस्तकामुळं मला ते सगळं सहज झालं. त्यामुळे मी कुठं तर मला जाण्याची वेळच नाही आली, कारण की हा रामायणाशी निगडीतचा सगळ्या डेटा पुस्तकांमध्ये आहे. हे नशीब आहे. हा हे 1000 वर्षापूर्वी जर करायचं असतं तुम्हाला फिरावं लागलं असतं. पण सगळीकडे जर तुम्ही गेलात भारतभर तर प्रत्येकडं ह्या रामायणाच्या मायथॉलॉजीच्या वेगवेगळ्या स्टोरी. आपल्या सगळ्यांना एक वेगळी स्टोरी माहिती. म्हणजे आमच्या बीडला सीतेची नाणी, सेम नाणी अमरावतीला, सेम नाणी त्याच्या पलीकडे अकोल्यात पण. मी म्हणलं रामन ते 40 वनवासाला गेले ते काय नाण्या बनवत चालले. मग हे आलं कुठून? तर हे त्या त्या भागातल्या लोकांनी आपल्या भागाला महत्व यावं म्हणून त्यांनी रामायणाला जोडले. त्यामुळे ऍक्च्युअल कुठं काहीच नाही. आणि जी काही मंदिरं आहेत ती सगळी मंदिरं मॅक्झिमम गेल्या 1000 वर्ष. म्हणजे हेमाडपंथी असतील, त्याच्या आधीची जे हिंदू राजे होते त्यांनी बांधले. तर त्या काळात कन्स्ट्रक्शन असं काहीच नव्हतं. त्यामुळे आर्किओलॉजीकडे कुठं काही फिरण्याचा प्रश्न नव्हता. हा मला कंबन रामायण तमिळमधलं वाचायचं, तर ते मला तोडकं मोडकं इंग्लिशमध्ये मिळालं. म्हणजे सगळ्या भाषेतून पुस्तकं ट्रान्सलेट झाले, एकतर हिंदीत झालेत किंवा इंग्लिशमध्ये झाले. त्यामुळे मला असं जास्त काय म्हणतात रिसर्चसाठी वेळ द्यावा लागला. रिसर्चचा डेटा खूप जमा राहिला, तो डेटा वाचण्यासाठी फार वेळ गेला. आणि तो डेटा वाचण्यात माझं 1.5 वर्ष म्हणजे बिझनेस सुद्धा बंद केला मी टोटल 100%. आम्हाला एक टेंडर मिळत होतं 1.5 करोडचं. साहेब म्हणायचे अरे शरद हे टेंडर घ्यायचे 22 लाख रुपये मिळते. म्हणूनच नाही ना मी पुस्तक लिहितोय. थोडं बागलेच ना बरं काय लिहायला म्हणलं राव. अरे म्हणलं येतं कसं विकायचं, तू लिहायला काय आणि कशाला लिहायला, ठेकेदार लिहित नसते. पण ते हातून इंट्युशन येत होतं की नाही मला कंप्लीट करायचं. त्या ह्याच्यात एक असं आहे की आता काही ठिकाणी रामाची देवळ आहेत ह्याच्यावर, मग त्यांच्या त्या भाषेत, कानडी भाषेत असेल, तेलुगू भाषेत असेल, असं रावणाबद्दल काही साहित्य तुम्हाला काही सापडलं? हो सापडलं. आणि त्यांनी रावणाचं म्हणजे मोठेपणच त्यात वर्णन केलेलं आहे का? ते काय मला सांगतो की रावणाचं मोठेपण किंवा रावणाचं खलनायकीपण हे फक्त तुलसी रामायण, इतर वाल्मिकी रामायणात वगैरे वाल्मिकीने दोघांना समान दृष्टीने पाहिलं आणि तो म्हणला हे दोघांचा वैचारिक तात्विक वाद. खलनायक बनवण्याची प्रोसेस फार नंतर सुरू झाली की ज्यावेळेस रामाला दैवत म्हणून उभा करायची वेळ आली त्यावेळेस त्याच्यासमोरचा खलनायक तेवढा ताकदीचा पाहिजे म्हणून त्याला खलनायक. पण त्यावेळेस आता दशग्रंथी ब्राह्मण होते, चंद्रमौली किंकर काशीची. तर त्या काळात ते पुण्यात आले, त्यांना भेटलो तर म्हणलं ते रावणावर लिहितोय. ते म्हणलं आम्ही दशग्रंथी आहेत म्हणे,
आमचा रावण पूर्वज होता, वेदांच्या पदांचं उपपद आम्ही केले. म्हणलं मग तू बोलत का नाही? म्हणजे फक्त ते बोलायचं नसतं, सामान्य लोकांना नाही होत. म्हणजे लोक ग्राउंड मध्ये त्याचं ज्ञान घेतलं. म्हणजे बघा तुम्ही, त्याचं कुमारतंत्र नावाचं पुस्तक आहे, जे गर्भसंस्कारावर, ते आजही उपलब्ध आहे. त्यांनी बनवलेली रुद्रवीणा, जे आजही राजस्थानामध्ये तुम्ही किल्ल्यावर बघतात, ती रुद्रवीणा रावणाने बनवली. त्यांनी बनवलेलं सुंदरसं शिव तांडवस्त्र आज पिक्चर मध्ये सुद्धा वापरते सगळे, शिकतात. आज महादेवाचं भक्त म्हणलं की त्याचंच नाव आहे. आज प्रत्येक जण बुद्धिबळ खेळतो. तो बुद्धिबळाचा शोध मंदोदरीने रावणाने लावला. तो शोधच मुळात मंदोदरीने लावला. आता मला हे कुठून मला कळलं? सांगायचे की तांदळीच्या पुस्तकात आपल्याला ही अशी माहिती मिळते की बुद्धिबळाचा शोध हा रावण आणि मंदोदरीचा. त्याचबरोबर त्यांच्या पुस्तकातून ही माहिती मिळते की शनीला पकडून आणलेलं होतं, तुरुंगात ठेवलं होतं आणि मारुतीनं शनीला सोडवलेलं आहे. हो. त्यांच्या पुस्तकावरून हे माहिती आपल्याला वेगळी आणि माहिती बुद्धिबळाचा मिळते. शोध लागला हे मला कुठून कळलं तर ते विश्वनाथन आनंदचं एक बरं मोठं आर्टिकल आहे त्याच्यात. तर रशिया आणि टर्की लोक एकमेकात भांडत होते की चेसचा शोध आम्ही लावला. तर तो विश्वनाथन आनंद म्हणतो ते त्याने लावला नाही, हा मुळात शोध मंदोदरीने लावला. की तिचा नवरा एवढा कंटिन्यू युद्धात परेशान असायचा, तर त्याला शांत करायसाठी तो बुद्धिबळाचा शोध लावला. आज जो आला बुद्धिबळ तो अपडेटेड, पण त्यावेळेस तो अष्टमात असायचा. आता एवढं हे जे सापडलं, मग त्यात मी एक असं वाचलंय की अद्भुत रामायणात असं सांगितलंय की सीता ही रावणाचीच मुलगी होती. अद्भुतच नाही ना, कंबन नामाने सुद्धा म्हणून. सगळ्यात पहिले काय माहिती का, हे कथानक जे रामायण, हे मला तर असं वाटतं की आपल्याला नैतिकता आणि नातेसंबंध आपले कसे असावेत याच्यासाठी तयार केलेलं सगळ्यात सुंदर महाकाव्य जे घडले म्हणते. काही जण नाही घडले म्हणते, त्या चर्चेच्या आपण पुढे जाऊ. पण आपल्या मानवीय मूल्य आपण कसे जपले पाहिजेत नातेसंबंध याच्यासाठीच आपण याला बायबल म्हणू. जसं बायबल म्हणजे तो धर्मग्रंथ आहे, याच्यासाठीच आपण एक नियमावली म्हणू. तर ती इतकी सुंदर नियमावली ती रामायण आहे. पण नंतरच्या कालखंडात तिचा द्वेषाने काही जणांनी वापर केला, राम रावण म्हणून वापर केला. ही कथा भारतात घडली नाही याच्यावर विवाद आहे. 220 पेक्षा जास्त रामायण आहेत जगात, 220 पेक्षा. म्हणजे एक जण तर म्हणतो ते अबोटाबाद मधलं शहर जे अबोटाबाद, तिथं रामेसू नावाचा एक राजा होता, म्हणजे ग्रीक मायथॉलॉजी. तर तो रामेसू राजा म्हणजेच राम. दशरथ जातक कथित रामायण, दक्षिणेत कंबन आहे, उर्दूत रामायण, मंगोलियात रामायण, इव्हन आफ्रिकेत रामायण. म्हणजे मला एक जण म्हणलं सर म्हणजे रामायण नेमकं समजायचं कसं, तर म्हणलं सगळ्यात एक गोड स्टोरी एवढी सांगतात की एक हिरो, एक हिरोईन आणि एक खलनायक. हिरोईन आणि हिरोचं प्रेम, खलनायक येतो हिरोईन घेऊन जातो, हिरो जातो खलनायकांना मारतो, हिरोईन घेऊन येतो. हे झालं भात नुसतं, म्हणजे गरम केलेलं पाणी, त्यात तांदूळ टाकले, भात झाला. काही लोक म्हणले हे तिखट टाक, मग त्यांनी टाकले की तेल मोठा राजा. काही जण म्हणले नाही याच्यात बटाटा टाक, मग ते म्हणले अरे हा हनुमान ते सगळे लोक होते. असं करत करत गेल्या 2000 वर्षात ती दम बिर्याणी झाली वाल्मिकी रामायण. हीच कथा तुम्ही 10,000 BC नावाचा एक पिक्चर आहे, तो पिक्चर बघा. ते भाताचं रामायण म्हणजे पहिली स्टोरी प्रायमरी. तर जगात सगळे गाणे ह्या स्टोरीवर बनले, जगातल्या सगळ्या पटकथांची सुरुवात इथून झाली. आणि ही कथा आपल्या जनमानसात एवढी आणली भारी. तर ह्या कथेचा वापर करून समाजात नैतिक मूल्य पेरण्याचं काम वाल्मिकीने केलं, की तुम्ही जगलं कसं पाहिजे. त्यामुळे ही घडली का नाही ह्याच्या फार पुढे आला. सर, हे सगळं सांगताना आपण दश हा शब्द अनेक वेळा आला. जसं आम्ही दशग्रंथी आहोत, ते काशीचे ब्राह्मण म्हणाले. रावणाचं खरं नाव कादंबरीत आहे सुरुवाती दशग्रीव, दशानन ह्या शब्दांनी होते. म्हणजे दश ह्या शब्दाचा रावणाशी काय संबंध साधारण, आणि मुळात मग रावण हा शब्द कसा आला, त्याची उत्पत्ती कुठून झाली, किंवा ते संबोधन रावणाला कसं आलं ते आम्हाला समजून घ्यायला आवडेल. 10 तोंड होती का त्याला? नाही, आणि खरं सांगू का की मी म्हणलो ना आपण उघड्या डोळ्याने बघितलं. कारण की काय होतं की कथेत आणि महाकाव्यात चमत्कार आले की त्यातून काही घ्यायचं नसतं, कारण की ते दैवीय म्हणायचं सोडून द्यायचं. तर मी असं ठरवलं होतं की रावण लिहिताना मी एकही चमत्कार त्यात लिहिणार नाही. आणि मला ते लक्षात आलं की यार 10 डोक्याचा माणूस चार्ल्स डार्विन म्हणला जन्माला येऊ शकत नाही. म्हणजे मेडिकल सायन्स म्हणजे इव्हन खतरनाक डॉक्टर सुद्धा, सर्जन सुद्धा म्हणते त्यात 10 डोके होते. मलाच कौतुक वाटतं त्याचं की चार्ल्स डार्विनने तसं स्पेसिस जन्माला आला नाही. जर त्याला 10 डोके त्याच्या वडिलाला पाहिजे होते, त्याच्या आईला पाहिजे होते, किंवा त्याच्या मुलाला पाहिजे. तर मग मी याचा विचार करतो मग हे दश तर म्हणलंय ना, दशग्रीव म्हणलंय, दशानन म्हणलंय. दशग्रीव हे नाऊन आहे, पण नाऊनची फोडायची काही प्रत्येकाने जर नाऊन फोडत गेलं तर कसं होईल ना. तर ते नाऊन तुमच्या गुणांना जोडायची पद्धत आहे.
हे सेपरेट नाऊन होते, याचा आणि त्यांच्या गुणांचा काही संबंध नव्हता. आणि मग मी विचार केला की याचं कसं झालं असेल. तर जुन्या काळात नाही, आता बघा 16व्या शतकात शिवाजी महाराजांना भवानीने तलवार दिली आणि त्या तलवारीवर पोर्तुगीजांचं नाव आहे कंपनीचं. जी भवानी तलवार आहे त्याच्यावर पोर्तुगीज कंपनीचं नाव आहे कोरले. आता हा प्रश्न पडतो की मग हे का झालं असं. बरं, लोकांनी हे मान्य का केलं की भवानी मातेने दिली असेल. त्याचं कारण असं होतं की शत्रू घाबरावा की अरे साक्षात देवी प्रसन्न आहे, आपण कसे लढणार. आणि त्यावेळेस मग बरेचसे दरोडे किंवा काय म्हणते त्याला खंजीर खुपसणं, दगाफटके होत नव्हते, म्हणून तशी अफवा पसरली. तर मला असं वाटतं की रावणाने त्या काळात तशी अफवा पसरवली असेल की यार ही एका माणसाची आपण डोकं लावू शकत नाही, 10 लोकांची डोकं लावलं तर कसं होईल. म्हणजे उदाहरणार्थ बघा ना, आता नरेंद्र मोदी, कोणी याला वेगळे घेऊ नका, नरेंद्र मोदी आपल्याला एका मिनिटात सगळ्यांसमोर चेहरा आला का, कारण की मोबाईलमध्ये प्रतिमा पाहिजे, पेपरमध्ये प्रतिमा पाहिजे, फोटो पाहिजे. आणि जर फोटो प्रतिमाच नसती आणि आपण राहणार असतो आणि ते पूर्ण भारताचं पंतप्रधान झाला, 100% 10 फूट हाईटचा असतो, पुढची पिढी काय म्हणजे नाही 15 फूटचा असणार. ते एका डोक्याचं काम नाही, मिनिमम 2 डोके असणार. असं करत करत मला वाटतंय ते 1000-2000 वर्ष ते 10 डोक्यापर्यंत येऊन थांबले. आता आपण एज्युकेटेड झालो नाही तर अजून 5000 वर्षात ते 20-25 डोके झाले. तर तसं काही शक्य नाही, म्हणजे जेनेटिकली शक्य नाही, त्यामुळे मी ते टाळले. आणि रावण हे नाव जे हे प्रत्यक्ष महादेवाने दिलेलं आहे. कारण की ज्यावेळेस तो महादेवाला भेटायला जातो आणि तिथं असं म्हणलं की त्याने ते शिवतांडव स्तोत्र म्हणलं, शिवतांडव स्तोत्र म्हणून तो रडला मोठमोठा. तर त्यावेळेस महादेवाने त्याचा आक्रोश ऐकून त्याला रावण नाव दिलं. रावण नावाचा अर्थ हा आक्रोश, म्हणजे हृदयातला आर्त आक्रोश, असं आपल्या त्या मराठी याच्यात आहे म्हणजे त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलेलं आहे तुमच्या कादंबरीतच आहे की आपण जे ऐकलेलं आहे की रावणानं हिमालय उचलायचा प्रयत्न केला आणि शंकरांना हे कळल्यानंतर त्यांनी फक्त त्यांचा अंगठा धरल्यानंतर तो खाली रावण त्याला हात सापडला. पण तुमच्या कादंबरीत तुम्ही तसं म्हणत नाहीये, तो शंकर सापडत नाहीत कुठं, कुठे तुम्ही या म्हणून तो चिडला, ते एका खडकाला त्याने उचलायचा प्रयत्न केला आणि तो जडच्या जड होता, त्याच्या खाली त्याचा हात सापडला आणि तो आक्रोश करायला लागला, आता तर तुम्ही या, आता तरी तुम्ही या. आणि तो जो आक्रोश ऐकून मग ते शंकर आलेले असा तो संदर्भ दिला. आमचे पाठक जे रावणात खूपच घुसलेले आहेत. गेले 3 दिवस ते रावण कादंबरी काही खाली ठेवत नाहीयेत तांदळे सरांची. यातच मला वाटतं अजून काही बोलायला नको. सर, 2 पुस्तकं आहेत आपली. द एंटरप्रेन्योर माझ्याकडे आहे. मीही एक उद्योजक आहे, त्यामुळे आमची ओळख पहिल्यांदा उद्योजकीय व्यासपीठावर झाली मागील वर्षी. त्यामुळे आम्ही त्यांना त्या दृष्टीनेही बघतो, त्यांचं वाचतो, काही इन्स्पिरेशनल स्पीचेस आहेत त्यांच्या यूट्यूबवर, त्याही ऐकत असतो. तर ह्या पुस्तकाविषयी मला विचारायला तुम्हाला आवडेल की रावण आधी आलं की एंटरप्रेन्योर आधी आलं, आणि एंटरप्रेन्योर लिहावंसं का वाटलं? कारण मी ते पूर्ण वाचलेलं आहे, मला फार आवडलं. कारण अगदी ट्रान्सपरंट आहे, जे आयुष्यात घडलं ते तुम्ही ॲज इट इज, कुठलाही शब्द फेरफार न करता मांडलेलं आहे. आणि नवीन येऊ घातलेली पिढी ज्यांना उद्योजक व्हायचंय किंवा इंजिनिअरिंग कशाची खातात आणि ते खरंच आपण काय केलं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात इंजिनिअरिंगचा अभ्यास पास करणं आणि इंजिनियर होणं यात खूप मोठा फरक आहे. त्याच्यात इंटेलेक्च्युअल फरक आहे बेसिकली बघायला गेलं तर त्यानुसार ती मुलं हे पुस्तक खूप असतात की पुढे काय करायचं. तर ह्या पुस्तकाबद्दल आपण थोडंसं सांगावं. आता मगाशी सर म्हणले का, सर तुम्हीच म्हणत होते की पुस्तकात सगळं तुम्ही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे कोणी सांगितलं. मी याच्यात तेच सगळं सांगितलं की आपण कोणत्या वयात काय नाही केलं पाहिजे. बहुतेक त्याच्यामुळेच ते पुस्तक खूप जणांना भावलं. रावण लिहिलं मी, रावण पॉप्युलर होत होतं, लोकांना आवडत होतं आणि एका मिटकॉईनच्या उद्योजकतेच्या कार्यक्रमाला गेलो आणि बिझनेसवर बोलत होतो. आणि त्यात मग तो संयोजक काय म्हणला असं की सर ते कथा कादंबऱ्या कोणाला वाचायला वेळ म्हणला, तुम्ही लिहिले रावण म्हणला, त्याचा आज काय फायदा आहे म्हणला, ह्या मुलांना उद्योजकतेवर काय द्यायला पाहिजे तुम्ही. मी म्हणलं बघतो मग ट्राय करू. आणि मी म्हणलं उद्योजकतेवर लिहायचं म्हणजे ती सेल्फ हेल्पची पुस्तकं, सकाळी 7 वाजता उठा, दुपारी 8 वाजता, तुमच्याकडे टाइम मॅनेजमेंट पाहिजे, तुमच्याकडे जिद्द पाहिजे, ध्येय पाहिजे, चिकाटी पाहिजे. मला 3 शब्दांचा अर्थ कळाला 8 वर्ष गेली की नेमकं ध्येय जिद्द चिकाटी म्हणजे काय. आणि तेच प्रकार सगळ्यांचे, सगळेजण तेच सांगतात. तुम्ही सेल्फ हेल्पचे पुस्तक तेच की तुमचं तुमच्या मनावर कंट्रोल पाहिजे, तुम्ही एकाग्र झाला तर तुम्हाला यश मिळेल. बरं अशा स्टोरी आल्या की मी गावाकडून आलो, खूप संघर्ष केला आणि कोट्याधीश झालो. कसा झाला नेमका, तो आला तर पहिल्या दिवशी काय केलं, दुसऱ्या दिवशी काय केलं, हे प्रश्न मला पडायचे. आणि मग
त्या कार्यक्रमात मी म्हणलं हो म्हणलं, पण म्हणलं यार अजून एका सेल्फ हेल्पच्या पुस्तकात भर घालण्यात काय अर्थ नाही. आणि सगळे सेल्फ हेल्पचे पुस्तक तुम्ही बघितले ज्याने कोणी वाचले असते त्याच्यात एक तर बिल गेट्सची स्टोरी असते, वॉरन बफेची असते, नाही तर इलॉन मस्कची असते अशा, नाही तर मग फोर्ड आणि टाटा लगेच दिलबाई अंबानी, मधल्याला किंमतच नाही देतात. हे 10-20 संपले की आपल्याला असं वाटतं एवढेच उद्योजक आहेत त्याला. मधल्याही लोकांचा संघर्ष असतो. आणि मी असं विचार करतो, मी ग्रामीण भागातून आलो तर ग्राउंडमधून एखाद्या मुलाला येताना किती अडचण येतात. म्हणजे तुम्ही भाषणात म्हणता तुमच्या ध्येय जिद्दची गाडी पाहिजे, म्हणलं हे नाही पाहिजे, पहिले पॅन कार्ड, आधार कार्ड आणि GST नंबर पाहिजे. आणि ते लोकांना पटलं खरंच हे पहिले पाहिजे, हे कशाला पाहिजे. म्हणजे मी फार जिद्दी आहे आणि माहीतच नाही नॅशनलाइज बँक आहे कुठं आणि अकाउंट कुठं उघडायचं. मग ह्या बेसिक प्रश्नापासून काही करता येईल का? कारण त्या सेल्फ हेल्पचे पुस्तक जे आपल्या रिच डॅड पुअर डॅड झाले की आपल्याकडे 2 बापाची संकल्पनाच नाही आहे, असं होतं एकच आहे आपल्या डोक्यात. मला ते पटलंच नाही. त्याच्यातले ठोक ताळे हे अमेरिकन युरोपियन कंट्रीज होते. तिथं अर्न अँड मी, म्हणजे युरोपियन कंट्रीज आणि अमेरिकेत अर्न म्हणजे मला कमवायचंय, मला मोठवायचं. इथं तसं नाही. इथं आपल्याला नाते गोते सापड. इथं मामाच्या पोराच्या लग्नाला नाही गेलं ते बोलून का आपल्याला. इथं किती काम असलं तरी आपल्याला जाणं भाऊकीत लग्न असलं मामा लग्न जाणं, मग आपल्याला अर्न करून आपल्याला सक्सेसफुल व्हायचं म्हणजे हे सगळं सोडून द्यायचं का? तर आपल्याला नाते गोते पण सोडून जाणं. मग मला अशा याच्यातून आपण सगळे येतो, तर अशांसाठी काही लिहिता येईल का? मग असा विचार करून करोना लागला 22-23 मार्चला 2020ला. करोनात मी घरी गेलो, 1-2 दिवस जेवणाचे प्रकार केले, तिसऱ्या दिवशी मला ते डोक्यात होतं आपण लिहून काढू. ते 30-40 दिवसात मी सलग पुस्तक लिहिलं आणि करोना झाला आनंद जाहीर केलं. मला आठवते 4 दिवसात 10,000 वापस येतात. आणि विशेष म्हणजे ते पुस्तक गेलं तर मला म्हणजे मला माहिती आहे लेखक, कारण मी खूप लेखकांना वाचतो, मी खूप लेखकांचा फॅन आहे, पण मी कधी कुठल्या लेखकाला थँक्यू म्हणलं नाही. मला याच्यावर 10,000च्या वर मेल आहेत थँक्यूचे, मेल किंवा पत्र आहेत की लोक म्हणले सर थँक्यू, माझ्या वडिलांचे संबंध सुधारले, सर मी माझ्या वडिलांसोबत नालायकसारखं वागत होतो, सर मीही तुमच्या जितकं चुकलो होतो, सर मीही व्यसन करायचो, सर मी इथं पैशाला घातलं, सर मी इथं माझ्या वडिलांना उलटं बोललो होतो, मी माझ्या आईला उलटं बोललो होतो, मी घरातले पैसे चोरले होते, पण हे सगळं करून सुद्धा आपल्याला पुढे जाता येते. मला हा विश्वास मिळाला. आणि पुस्तकाचं सक्सेस किती विकले याच्यात नाही, पुस्तकाचं सक्सेस की 10,000-20,000 उद्योजक बनलेत. म्हणजे कोणी चहा टाकला, टपरी टाकली, कोणी काय टाकले, कोणतं काय टाकलं. आणि रोडला कुठेही गेलं तरी आता मिनिमम हायवेला चहाला मला पैसे लागत नाहीत, त्याने अंतप्रिनर वाचले असते, थँक्यू म्हणतो. तर ह्या पुस्तकाने मी म्हणजे काय म्हणतो ना, आपण म्हणतो ना, जे माझे वडील मला म्हणायचे नाराज दिसतो, सगळे भाऊ इज्जत घातलीस, आता पुढे त्यांचा आत्मा असेल तर ते सुखावला असेल की यार नाही पुस्तक तुने बनाय. म्हणजे माझा भाऊ मला म्हणत असतो, तू एक फेल्युअर स्टोरी लिहिलीस, मला 20 पानं 100 पानं ते विकलेच फक्त. मी म्हणलं तेच खरंय, कारण की आपण सगळे एका मातीतून आलो आणि सगळे जणांनी ते अनुभवलं. म्हणजे तुम्ही वाचले, ज्यांनी वाचलं ते तर ही माझी स्टोरी, म्हणजे अनुभवलेच सगळ्यांनी, मी फक्त लिहिले की याच्यातून आपल्याला पुढे जाता येईल. आणि वर्गात 90% वर किती मुलं असतात? 10-20. मी ते पुस्तक लिहिले शेवटच्या 50 जणांसाठी. आपण किती जरी असलो तरी आपल्याला भविष्यात UPSC, MPSC, इंजिनिअरिंग, मेडिकल नाही तर इथे कुठलाही मार्ग असतो जो आपल्याला यशस्वी बनवू शकतो. तर बहुतेक ते मुलांना त्यामुळेच भावलं की ते खरं लिहिलं. आणि मला बरेच जण म्हणले, अरे माझी आई म्हणली तू सिगरेट प्यायचा, म्हणलं तेव्हा म्हणजे मला माहित होतं की माझं पुस्तक माझ्या कॉलेजचा मित्र वाचणार आहे, माझा रूममेट वाचणार आहे, माझी बायको वाचणार आहे, माझे वडील आई वाचणार आहे, भाऊ वाचणार आहे. त्यामुळे जे काय असेल ते स्पष्ट लिहिलं पाहिजे. आणि आय एम द ग्रेट पेक्षा आपल्या लिखाणातून पुन्हा फायदा होतो का? कारण की मुलं अजूनही तरुण मुलं पुस्तकाला ज्ञानाचे स्रोत समजते, ज्ञानाचा स्रोत आहे तर काही ना काही त्यातून मिळावं, फक्त वाचले गेले असं होणं असं डोक्यात, त्यामुळे ते झालं पाहिजे. आपण शाळेत असताना कधी लेखक होऊ आपण मोठेपणे असं काही कधी बघितलं होतं स्वप्न? नाही, तेव्हा टार्गेटच होता ना 10,000 पुस्तक वाचायचं टार्गेट, व्हायचं टार्गेट नव्हतं. म्हणजे कधी पाहिलंच नव्हतं. म्हणजे आत्रे 2 पुस्तक मिळाले, आत्रेचे अख्खे 35 पुस्तक वाचायचे आत्रेचे, असं म्हणून वडिलांना असं डोक्यात होतं, लिहायचं डोक्यात नव्हतं. आणि त्यावेळेस स्वतः दुर्दैवी समजायचं, गुल जीवन पाहिजे. सगळ्यात आवडतं लेखक आत्रे, नरहर कुरुंदकर, लक्ष्मण शास्त्री जोशी, सिद्धेश्वर शास्त्री चित्रा. लक्ष्मण शास्त्रींचं नाव काढलं पण आता लोकेश्वर आलते त्यांनी तर सांगितलं की रामायण ही कल्पनाच आहे, राम ही कल्पनाच आहे, काव्य आहे. मी काय म्हणतो सर, लय लोक म्हणतात हे खरंय, लय लोक म्हणतात खोटे. हे महाकाव्य त्यातला काय वर्गाचा मिळत असतं ते मिळतं, खरं खोट्याच्या फांद्यात पडूच नाही. सगळ्यात महत्वाचं आहे, रामायण आपल्या जीवनातून डिलीट होऊ शकतं का?
मेल्यावर रामराम म्हणतो, लग्नाच्या वेळेस पूजा, आमच्याकडं तर लग्नात जाण्याच्या आधी हनुमानाच्या पाया पडावं, घरात राम मंदिर, सण त्याशिवाय होत नाही. बोलताना आपण उदाहरण रामायणाचं देतो. मग ती कथा जर महाकाव्य आणि इतक्या वर्ष टिकली तर ते काल्पनिक कथा आज सत्य म्हणावं लागेल, कारण ती खरी झाली. कारण की आजही करोडो लोक त्याला फॉलो करतात, त्यातल्या तत्वज्ञानाला फॉलो करतात, त्यातल्या नायकांना फॉलो करतात, त्यातल्या खलनायकांना फॉलो करतात. तर मला एक मित्र असंच म्हणला होता, काय म्हणलं सर तू रावण लिहिले, एक तर ते काल्पनिक आहे रामायण, त्यातलं तू रावण लिहिलं, मायथॉलॉजी कशाला लिहिली म्हणले समोर हनुमानाचं मंदिर आहे, म्हणलं आपण दोघंच. रामायण जर काल्पनिक आहे तर हनुमान बी काल्पनिक आहे, फक्त जा त्याच्या डोक्यावर पाय ठेवून वापस कुणालाच सांगणार माझं कुठं असतंय का. म्हणलं जोपर्यंत तुझ्या हृदयात आहे तू बोलू किती पैसे हे खोट आहे, पण हृदयात जाऊन बसले ना ते निघत नाही. तुझं म्हणतो ते दगडाची मूर्ती तर ठेवून टाकू बाय, मी कुणाला सांगणार नाही म्हणतात ते देव आहे ना. म्हणजे सांगायचं असा अर्थ आहे की ही आपल्या डीएनए मध्ये घुसलेली कथा आहे, तिला काल्पनिक कसं म्हणतात का. हा आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहेत का तर नाही, ते मान्य, पण मौखिकतेने आपल्या याच्यात आलं की आपल्या आयुष्यात अविभाज्य भाग आहे. आता तुमच्या डीएनए मध्ये घुसलेली म्हणून त्यातला तुम्ही रावण जो सगळ्यात दुष्ट आहे तो घेतला. मग आता कृष्ण आहे तिकडे, मग दुर्योधनावर लिहिणार का आता पुढे? लिहिलं असतं सर. मला एक जण म्हणला सर तुमचं रावण लय भारी झालं, आता तुम्ही दुर्योधनला. म्हणलं म्हणजे मी काय खलनायक लिहितो, तुम्हाला मी डॉन वाटलो का कोण वाटलं, नेमकं मी वाटलो कोण. तर त्याचं कारण असेल, मी म्हणलं 100% मी दुर्योधनावर लिहितो. त्यांनी तयार केलेल्या कोणत्याही 2 गोष्टी आज जर आपण वापरत असलो तर, रावणाच्या सांगतो मी विमान, रावणाचं सांगतो बुद्धिबळ, रावणाचं सांगतो कुमारतंत्र, रावणाचं सांगतो शिवतांडवतो, रावणाचं सांगतो रुद्रवीणा. असं कुठलीही 2 गोष्टी दुर्योधनाच्या जर आज आपण वापरत असलो तर मी लिहितो. अतिशय मार्मिक उत्तर दिलं सर आपण दुर्योधनाबद्दल. हो, सरांची ओळख आपण सुरुवातीला ओळख करून देताना ते एक उद्योजक आहेत. त्यांनी स्वतः सांगितलं ते एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि ही एकदा माणूस उद्योजक बनला ना की त्याच्यातले ते उद्योजकीय किडे त्याला अजिबात स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे मला असं वाटतं जेव्हा स्वतः ते लेखक झाले या 2 पुस्तकांचे आणि ते बेस्ट सेलरमध्ये आहेत, तर न्यू इरा पब्लिशिंग हाऊस ज्याचे ते स्वतः फाउंडर आहेत, म्हणजे हा एक खूप मोठा उद्योग आहे म्हणायला गेलं तर, आणि त्यामध्ये अनेक गोष्टी मॅनेजमेंटच्या येतात. तर आम्हाला त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की न्यू इरा पब्लिशिंग हाऊसची कल्पना कुठून आली, किंवा काही असं घडलं का की त्यामुळे तुम्हाला त्यात उतरावं लागलं आणि तुम्ही खरंच तो उद्योग कसा सांभाळता. खरं तर प्रकाशन पुस्तक लेखन मला काहीच माहित नव्हतं. पुस्तक लिहिलं राहून 2-3 प्रकाशकाकडे गेलो सोकॉड, कारण की ते त्यांचे नाव एवढे मोठे की आपल्याला वाटतं आपलं पुस्तक त्यांनी केलं पाहिजे, कारण की आपल्याला वाटत असं आपण लय भारी लिहिले. तर मी तसं 1-2 जणांकडे गेले, नाही राव तो विषय चालणार नाही. मी मग कंटाळून मी म्हणलं अरे प्रकाशन संस्था नावाचा बिझनेस कसा असतो. फेसबुक म्हणजे युट्यूबला मी व्हिडिओ बनवला प्रकाशन संस्था कशी रजिस्टर करावी. आणि मग मी स्वतःच म्हणलं काय नाव देऊ. मला तर वाटत होतं की करायचं तर बाहेरचं नाव असावं, मी इंग्लिश नाव असावं, जागतिक लेवलला जाऊ. मला लई सवय की छोटं काही सुरू केलं मी आधी मोठे स्वप्न बघतो, हे कुठपर्यंत जाईल आणि मग कामाला लागतो. आणि मग मी विचार केला की आपण प्रकाशन संस्था चालू करू. आणि डोक्यात असं होतं की रावण पब्लिश करू आणि चाललं नाही तर ओके, 1000 कॉप्या काढू, 1000 कॉप्या मित्रांना संध्याला गिफ्ट करू. कारण की ते पुस्तक लिहिल्यानंतर ते पुस्तकाची पहिली कॉपी बघणं हे स्वप्न होतं. पहिलं स्वप्न फार मोठे नव्हते की ते विकलं जाईल, लोकांना आवडेल, इथपर्यंत येईन असं तर कधीच नव्हतं. तर रावण पुस्तकासाठी न्यू इरा पब्लिकेशन हाऊस मी रजिस्टर्ड केलं साधे शॉपात, पुस्तक काढलं. पुस्तकानंतर ती इतक्या स्पीडने विक्री सुरू झाली, सोशल मीडियाच फायर झालं. मला बरेच जण म्हणतात तांदळे सर तुम्ही लईच मार्केटिंग करता पुस्तकाची, साहित्याची पण एवढी मार्केटिंग करता ना, साहित्याने कसं त्याचं गेलं पाहिजे, त्याचं कसं जाईल मला सांगावं लागलं ना लोकांना मी लिहिलेलं. आणि मग मी सोशल मीडियाचा लय मोठा फायदाच घेतला नाही. सगळे फंडे वापरले आणि पुस्तक पहिल्या 5-6 महिन्यात 10,000 केलं, मला पैसे आले. अरे म्हणजे याच्यात पैसे बरे. मी बाकीच्या लेखकांना बघायचं ते एकदम शब्द म्हणते मग पैसे काही मिळत नाही साहित्यात, आपण आपलं योगदान करायचं असतं. म्हणलं आपल्याला करणार, लिहिले तर वेळ दिला तर आयुष्याला 2 वर्ष घातले, काही ना काही तर पैशाचं गणित बसलं पाहिजे. आणि मग मी मार्केटिंग केल्याने पुस्तक पहिलं लॉन्च झालं, 10,000 गेले. मग आमच्या एक मित्र भेटला, म्हणला मी नवीन लेखक आहे. अरे म्हणलं ज्याला कुणी नाही त्याला मी म्हणले आपण करू.
त्याचं पुस्तक केलं प्रतिपक्षामध्ये, ते 10,000 भेटले. आणि मग मी नवीन लेखक शोधायला लागलो, कोण लिहिते फेसबुकला. आता माझा आकडा 70 आहे. विशेष म्हणजे 70 मधले सगळे फर्स्ट आहेत, म्हणजे त्यांचं कुणीच पुस्तक करत नाही. मी त्याच्या मॅडम आहेत का, राजेश शाह मॅडम मागत बसले. मागाशी सरने उल्लेख केला, ते लेसबियन पुस्तक आम्हीच केलं. आता गाजलेलं 1 भाकर 3 चुली हे आम्हीच केलं. त्यांचं ते सगळं उलटून टाकलं पाहिजे. ब्लॅटेंट आपणच केलंय, मराठा बादशाह आपण केलंय, मुकद्दर आपण केलंय, सगळं उलटून टाकलं पाहिजे आपण केलं. आणि मग मी असं ठरवलं की आता लास्ट कर्टस म्हणून करतो आपण, सध्या चालू छान पुस्तक आहे. मॅडमचं व्हाईट टॉर्चर केलं. आणि मग महाराष्ट्रातले नवीन लेखक शोधायला लागले. आपल्याकडचे सगळे मुलं फर्स्ट टाइम नवीन आहेत. आणि मी याला स्ट्रॉंग मार्केटिंग प्लॅटफॉर्म धरला. आणि सगळं आता व्यवसाय माझी वाईफ सांभाळली, म्हणजे मी फक्त नावाला आहे. स्टार्टिंगलाच मी केलं. तर आम्ही त्याच्यात आता पर डे आणि वाढत चाललं. जे लोक म्हणतात पुस्तकाची दुकानं बंद पडायले, प्रकाशन बंद पडायले, आणि एक वाईट मेसेज चाललाय वाचन संस्कृती संपायची. तर मी तुम्हाला सांगतो, रावण 1.5 लाख विकले माझ्याकडे, म्हणजे 1.5 लाख वाचक आहे. आंतरप्रिनर एक विकलं म्हणजे 1 लाख आहे. मला आकडा कळाला की 3 लाख वाचक तरी आहेत, ते वाढतात. माझा पूर्ण टार्गेट यंगस्टर्स आहे. आणि मला एक कळालं की यंगस्टर्स खूप वाचतात, आपला तो भ्रम आहे की ते वाचत नाही. फक्त प्रॉब्लेम एक आहे, त्यांना रटाळ वाचायचं नाही. कारण की नशीब अजून ते पुस्तकाला ज्ञानाची भाषा समजतात की जिथून मला काही ज्ञान मिळेल. तर अशा पुस्तकांना, नाहीतर तुम्ही बघा फॉरेनचे जे पुस्तक आहे ट्रान्सलेट होऊन आले, ते विकलेच नसते, आज त्यांचा सेल जास्त, मराठी लेखकांचा नाही. तुम्ही जर रिच डॅड पुअर डॅड इथंच 1 लाख 2 लाख विकला. ते ॲटॉमिक हॅबिट सारखी पुस्तकं सगळ्या स्पीडने जातात, कारण की नवीन मुलांना वाचायचं, पण त्या दर्जाचं मिळत नाही असं मला वाटतं. मग मी प्रयत्न केला की नवीन लेखकांना तसं सांगावं, लेखक तयार करणं हा एक म्हणा, नुसतं वाचन संस्कृती करायची, वाचा पुस्तक विका नाही. मग मी असं ठरवलं की आपण वाचन वाढवण्यासाठी काहीतरी केलं. मग आम्ही, माझा मित्र स्वप्नील कोलते म्हणून मुकद्दर नावाचं पुस्तक आहे, औरंगाबाद, तर ते पुस्तक खूप छान लिहिलं, पण त्याचं लगेच 1 महिन्यात एक्सपायर झालं. हे पुस्तक त्याचं नोव्हेंबरमध्ये आलं आणि जानेवारीच्या 25 तारखेला एक्सपायर झाला. मला वाईट वाटलं, एक चांगला अभ्यास करणार नवीन मुलगा 27-28 वर्षाचा एक्सपायर झाला. त्याच्या नावाने मी एक पुरस्कार चालू केला, तो सर्वोत्कृष्ट वाचकाला देतो. पुरस्काराची रक्कम मी डायरेक्ट कॅश 1 लाख रुपये दिली, नो आडेगिडे काहीच नाही. दरवर्षी देतो आपण. आतापर्यंत 3 पुरस्कार दिले. त्यांनी बघा वाचन स्वप्नाचा परत मोहीन काबरा नावाचा मुलगा बुलढाण्याचा, त्याला पहिला पुरस्कार दिला. त्यांनी तिकडं वाचन चळवळ चालू केली मोठी. दुसरा पुरस्कार आपण उदगीरच्या त्या अर्चना पायकेला दिला. त्यांचा एक भला मोठा उदगीर उस्मानाबादमध्ये महिलांचा ग्रुप आहे, आणि तो असेल 400-500 महिलांचा, आणि त्या सगळ्या वाचतात आणि पुस्तक रोटेट करतात. तिसरं पुस्तक आम्ही शशांक मोहितेंना दिला, बारामतीच्या. तर मी असा विचार केला की त्याच्यात जे काही पैसे आपल्याला मिळतात पुस्तकाचे, त्या पुस्तकाच्या पैशातून आपल्या घरातली भाकरी नाही वाचायच्या, तर पुस्तकाचे पैसे परत पुस्तकातच टाकू आणि त्याला वाढवतो. तर ग्लॉरिफाय करणं चाललंय. विशेष म्हणजे परत मर्यादित नाही आपण प्रकाशनात. आपण आता गांधी नावाचं पुस्तक कन्नडमध्ये आणतो, रावण कन्नडमध्ये आणतो, रावण तमिळमध्ये आणतो, हिंदी इंग्लिश झाले. तर 2025च्या एंडपर्यंत आपले 15 पुस्तकं 7 लँग्वेजमध्ये असतील, आणि अख्ख्या दक्षिण भारतात आपण टार्गेट करणार आणि बघणारे प्रयत्न करून मराठी पुस्तक तिकडे जातील. ही फारच अभिमानाची गोष्ट आहे, कारण मी त्या मुद्द्यावर येणारच होते की तुम्ही रिच डॅड पुअर डॅड किंवा अनेक अशी पुस्तकं आहेत जी अनुवादित आहेत. आणि मला सांगायला आवडेल की रावण आणि द एंटरप्रेन्योर ही दोन्ही पुस्तकं मूळ मराठीत आली, आणि नंतर ती हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये भाषांतरित आहेत. म्हणजे एक उद्योजक म्हणून ते जे विचार करतायत की कुठला वाचक सुटला नाही पाहिजे. म्हणजे मी जर इंग्रजी भाषिक असेल, मला मराठी नाही पोहोचत आहे माझ्यापर्यंत, पण मला ते वाचायचं आहे, तर ती अडचण येऊ नये त्याची काळजी त्यांच्या न्यू इरा पब्लिकेशन हाऊसने घेतलेली आहे. आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की आपले अनुवादक, अनेक चांगले अनुवादक आहेत मराठीमध्ये जे त्यांची पुस्तकं अनुवादित करत असतात, पण आपलं पुस्तक आपणच त्या दुसऱ्या भाषांमध्ये देतोय. आणि त्यांनी आता अजून ॲडिशनल सांगितलं की दक्षिण भारतातल्या भाषाही ते कव्हर करतायत, तर खूप मोठी गोष्ट आहे. आणि सर, जसे आम्ही सगळे चांगले वाचक आहोत, आम्ही आमच्यातले खूप जण खूप प्रथितयश लेखक, लेखिका, कवी, कवयित्री आहेत, काही होऊ घालणार आहेत, त्याची तयारी सुरू आहे. तर इथे बसलेल्या सगळ्यांना खूप चांगला आज म्हणजे काय म्हणतात त्याला, इन्स्पिरेशन म्हणा किंवा आश्वासन असं मिळतंय की माझं पुस्तक किंवा माझं मटेरियल घेऊन मी तुमच्याकडे एकदा तरी येऊ शकतो किंवा शकते. तर आपल्या सर्वांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. सर, पुढचा प्रश्न तुम्ही घ्या.
मगाशी कुलकर्णी सर म्हणले ना 500 करोड पाहिजे, तसंच आहे. पुस्तक आपण केलं तर त्यातून आपण फक्त पुस्तकं दिसन त्याला भेट न देता त्याचं कमर्शियल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याला दर्जा येत नाही. त्यामुळे आपण पुस्तकाकडे कमर्शियल अँगलने बघावं असं मला वाटतं. तसा प्रश्न अजून सुद्धा रावणाबद्दल भरपूर बोलता येतील, पण आमची पुढच्या कार्यक्रमाची हे आहे. परंतु मला आज ह्या आत्ता जे सरांनी सांगितलेलं आहे तांदळ सरांनी, त्याच्यावरून मला एक मनोमन एक जाणवलं की श्रोत्री सरांनी आणि जगताप मॅडमनी यांना इथं बोलवलं ते केवळ एक लेखक म्हणून आले असं समजत होतो मी मगाचपर्यंत, किंवा लेखक किंवा प्रकाशक. परंतु आत्ता मगाशी विनोद कुलकर्णी चिटणीसांनी जे सगळं काही सांगितलं की वाचक घडला पाहिजे, वाचन झालं पाहिजे जास्तीत जास्त, तर ही व्यक्तिमत्व असं आहे की हे केवळ लेखक नाही, प्रकाशक नाही, फक्त वाचक नाही, तर अजून वाचक वाढवण्यासाठी करतायत ते प्रयत्न. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी वाटतो. आणि आमच्या या समूहाच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक परफेक्ट आजच्या पाहुणे आम्हाला इथं लाभलेले आहेत. जोरात एका यांच्या त्यासाठी अजूनही खूप बोलायला आवडेल, परंतु आपली वेळेची मर्यादा आहे. परंतु मी या शेवटच्या पॉइंटला अजून एक गोष्ट सांगू शकतो की तुमची जी 2 पुस्तकं आहेत, तुम्ही आता दुसरं पुस्तक मी अजून वाचलेलं नाही, तर म्हणतो रावण जे वाचलेलं आहे, आणि ते दोन्ही पुस्तकं म्हणजे रावण या विषयावर त्यांना आता प्रकाशकांनी धोडकारलं की रावणाबद्दल कोण असते कोण वाचते, परंतु त्यांनी ते रावणावर लिहिलं. ते पुस्तक चांगलं चालते झाले, लोक वाचतायत. तोच प्रकार दुसऱ्या पुस्तकाचा आहे की आपल्या झालेल्या चुका, आपण घडताना काय काय केलं, हे जे काही प्रामाणिकपणे लिहिलं, म्हणजे मला असं वाटतं की ते पुस्तक सुद्धा चांगलं चाललेलं आहे. आणि मग ही ज्यावेळेस अशी जेव्हा 2 घटना इथं बघतो त्यावेळेस ती एक मिडास राजाची गोष्ट आठवते की त्याने हात लावला की सोनं होतं ते सगळं. तर हा मिडास टच किंवा शरद नांदळे टच असला पाहिजे पुस्तकाला, तेव्हा ते पुस्तक एकदम असं लोकप्रिय होते, छानपणे चालते. तेव्हा अशीच अजून तुमच्याकडून पुस्तकं निघावीत आणि त्यासाठी हा मिडास टच तुमचा टच त्या पुस्तकाला व्हावा आणि ती लोकप्रिय व्हावी अशा मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि त्याचबरोबर हेही सांगतो की हे जे तुमचं काही वाचक वाढवण्यासाठी चाललेलं आहे ते आमच्या समूहाच्या दृष्टिकोनातून पूरक आहे. तसं ते मराठीचं पुढं अभिजात दर्जा काय, त्या मराठीच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुमचं हे कार्य आहे. या तुमच्या सगळ्या कार्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. बोलण्यासारखं खूप आहे, मी नंतर एकदा गप्पा मारायला येईन परत. वाचकांमधून काही प्रश्न असतील तर आपण 1-2 प्रश्न घेऊया का सर? 2च घेऊया, कारण आपण ऑलरेडी कार्यक्रम आपला लेट. काहीतरी सांगा कशाबद्दल मॅडम? बळीबद्दल. मी पोर्ट्रेट केलं वगैरे सांगा आम्हाला. नाही आम्ही तो प्रश्न होताच मॅडम, थोडस राहिला मला. सर तुमचा पुढचा विषय. एक तास सगळे प्रश्न सांगतो. सर तुमचं रावण 2दा वाचलं. अरे वा, थँक्यू. घेतलं आणि 2दा वाचलं. मला थोडंसं वाटतं नांदेड गे मूळ नांदेडचा सर, मी आता पिंपरीमध्ये आहे, ENT सर्जन. तर मला दिवाळीमध्ये एकाने गिफ्ट दिलं आणि पहिल्या 2 दिवसात वाचलं, नंतर पुन्हा 2 दिवसात वाचलं. अरे थँक्यू. तर रावण तुमचा थोडासा डावीकडे झुकलेला वाटतो. बहुतेक तुम्हाला डावी विचारसाठी माहिती. आणि दुसरी गोष्ट सीता आणि सीताहरण हे सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्वाचे, पण रावणाच्या तुमच्या कादंबरीमध्ये त्याच्याबद्दल खूप जास्त असा मोठा उल्लेख नाही आलेला. त्याच्याबद्दल एक तर कसं आहे माहिती आहे का, लोक तयार असतील, एक तर त्याला डाव म्हणा नाही तर उजवा. मी मग सांगितलं मला विचारधारा कळत नाही. आपल्याला असं एक समज झाला की खलनायकांबद्दल लिहिलं तर डावं वाटतं आणि भाकड कथा लिहिल्या म्हणजे उजवं वाटतं. मी मग सांगितलं मी लक्ष्मण शास्त्री जोशींना मानणार आहे आणि त्यांनी दिलेले काही ठोकताळे की आपल्या कथांकडं, आपल्या ज्ञानाकडे, तत्वज्ञानाकडे कोणत्या नजरेने बघायचं. बहुतेक मी त्या नजरेने बघितले. तुम्हाला ती नजर लक्षात नसून आली लोक, म्हणून तुम्हाला ती डावी वाटली असेल. पण पुस्तक डाव उजव काही नाही, कारण की रावण मुळात डावा नाही, कारण लंका सोन्याची. लंका सोन्याची ना, ते सोन्याचं काय सगळ्यांसाठी केलं आणि सगळ्यासाठी दॅट इज कम्युनिस्ट. नाही, नाही सगळ्यांना छटछट घेते, याचा मान मोठा. आणि दुसरं म्हणजे सीताहरणच्या नंतरचा जो पाठ आहे ना, तो मी कमी काय घेतला, कारण त्याचं कारण असं होतं ती कथा मॅक्झिमम जणांना लेम आहे. तर मी म्हणलं ती कथा ते उग बिनकामाचे शब्द बंबाळ वाढवून, पेजेस वाढवून परत ती रवंत करायला कशाला, म्हणून ते काही वाक्यातच मी पुढं सरकत गेलो. आधीचं जे माहीत नव्हतं ते मी लॉबेटली घेतलं. आणि दुसरं माझं आता नवीन पुस्तक येत आहे पुढच्या मॅडम म्हणल्या, बळी चक्रवर्ती नावाचं पुस्तक आहे. विड्यापिडाटोळ बळीचं राज्य, त्याची स्टोरी.
आणि त्याच्यासाठी मी गाणं बनवलं आणि आता 40 एकरमध्ये तुळजापूरला शेतांमध्ये कव्हर पेज मी गवतामध्ये काढून घेतलं, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव घेतलं. तो पहिला प्रयोग केला आपण मराठीत की पुस्तकाचं कव्हर पेज 40 एकरमध्ये केलं. पुस्तक पुढच्या महिन्यात आहे, निश्चित तुम्हाला ते पुस्तक आवडत. आणि त्यावेळेस असं पुराणकथेत घुसला का बरं? मी पुराणकथेत 3 लिहिणार आहे, रावण, बळी आणि महादेव हे 3 पुस्तक लिहून थांबणार आहे. माझं महादेवावर पण बराचसा अभ्यास झाला, तर 3 पुस्तकं लिहून एक सिरीज व्हावी असं एक डोक्यात. त्याच्यानंतर लिहिणार हा हे ऑगस्टमध्ये एक नवीन पुस्तक येईल, माझं महिन्याभरात लिहिणार आहे. आता मला बाल लेखिका भेटल्या जगदाळ मॅडम म्हणून सांगतो, मी प्रतिज्ञेवर पुस्तक लिहितो, मी पॉईंट काढले सगळे. कारण शाळेत मी होतो त्यावेळेस मला प्रतिज्ञा पाठ आहे, भारत माझा देश आहे. प्रतिज्ञा का पुस्तकात हे माहिती आहे, तर प्रतिज्ञेच्या प्रत्येक वाक्यावर एक चॅप्टर लिहितो, पॉईंट्स काढून ठेवतो. जसं भारत माझा देश आहे, याला भारत का म्हणले, याला माझा देश का म्हणले, देश म्हणजे काय, सारे भारतीय माझे बांधव आहे, बांधव म्हणजे मग चुलत भावासोबत भांडण होते. असा सगळा उपभाव 3री ते 10वीच्या 7वीच्या मुलांपर्यंत करणार, मग माझे. हे फारच वेगळं आहे, म्हणजे कदाचित कोणी याचा विचारही केला नसेल की प्रतिज्ञेच्या प्रत्येक वाक्यावर. तर मला वाटतं आपल्या खूप छान मनमोकळ्या गप्पा झालेल्या आहेत. आणि तुम्ही जसा उल्लेख केला, आमच्याकडे आमच्या सातारच्याच सावित्री जगदाळे मॅडम बालसाहित्यामध्ये खूप भर घालतात आणि तुमचं बालसाहित्यावर एकही पुस्तक नाही न्यू इराचं, तर आम्ही वाट नक्कीच बघू त्याची. आणि मला वाटतं आपल्या गप्पा खूप छान रंगल्या. सरांनी खूप ओपनली सगळ्यांची दिलखुलासपणे आपल्याला उत्तरं दिलेली आहेत. आणि सर इथे आल्याबद्दल खूप धन्यवाद. संपूर्ण आम्ही पुस्तकप्रेमी समूह सातारा यांच्यातर्फे मी आपले खूप खूप आभार मानते. आणि पाठकजी सर आणि मी शुभदा जगताप, आम्हाला तुम्ही सगळ्या प्रश्नांना खूप छान उत्तरं दिली, त्याबद्दलही आपले आभार मानते. आणि सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. म्हणजे जिथे जिथे मला स्टेज मिळत होते तिथे मी सगळ्यांचे थँक्यू म्हणतो, वाचकांचे, की रावण लिहून म्हणजे एक देव, म्हणजे एक महापुरुष देव झालेला, पूर्ण पुरुषोत्तम देव झालेला, एक नायक राम, त्याच्या विरोधातल्या रावणावर मी लिहून मला महाराष्ट्रातल्या लोकांनी द्वेषाने पाहिलं नाही, हे महाराष्ट्राचं यश. एकच मिनिट थांबण्याच्या पूर्वी तुम्ही जो प्रश्न केला, मी त्यांच्या बाजूने बोलतो याच्यातला भाग नाहीये. वाचक कसा असावा या दृष्टिकोनातून मला सांगायचंय. कुठलाही लेखक असतो, कुठली आहे, पूर्ण गुणसंपन्न ही या जगात कुणी नाहीये. काहीतरी थोडस कमतरता असतेच. त्यांच्या पुस्तकातली तुम्ही ती कमतरता सांगली कदाचित डाव्यावर होतं, पण त्यांच्या पुस्तकानं मला हेही दाखवून दिलं की इकडं वालीचा वध झाला त्यावेळेस तिकडं रावणाकडे काय घडलं, ह्याचा आतापर्यंत आपण कधी विचार केलेला नाहीये. तसंच लंका जाळली, मारुतीनं लंका जाळली ठीक आहे, पण नंतरची काय अवस्था होती, किंवा सीता पळवून आणली, सीतेला काय करायचं ठेवून कुठं ठेवायचं, हा जो विचार या व्यक्तिमत्वानं केलेला आहे तो एक कौतुकास्पद आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण त्या पुस्तकाकडे बघितलं तर ते नक्कीच चांगलं आहे. खरं तर एक मिनिट, जरा सुंदर झाली होती, घेणारे पण खूप सुंदर घेत होते आणि सरांची उत्तरे इतकी सुंदर होती. खूप खूप धन्यवाद. तर सरांनी जगताप मॅडमचा सत्कार करावा. तसंच पाठकजी सरांचाही सत्कार करावा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. या अतिशय सुंदर मुलाखतीनंतर आपल्या पुस्तकप्रेमी सदस्यांच्या साहित्य क्षेत्रात कुशार्थी करणारे सदस्य आहेत